चला आज करूया तांदूळाचे एकदम खुसखुशीत पळीपापड। बघा पांढरे शुभ्र एकदम खिचा पापडसारखी टेस्ट लागते, खूप छान। 2 प्याले अंजनासाठी पाणी ठेवलं छानपैकी, त्यात थोडा ओवा आणि मीठ टाकलं। हे 2 ग्लास तांदूळ आहे, छान मिक्सरमधून बारीक काढले आणि त्याच्यात 2 ग्लास पाणी टाकून ते छान भिजू दिलं आणि पाणी टाकूनच ठेवायचं। कोरडे पीठ डायरेक्ट नाही टाकायचे, त्याचे गोळे होते। पाणी टाकून जर ते तांदूळ भिजून ठेवले की खूप छान एकही गोळा होणार नाही। बघा किती छान पळीपापड होत आहेत, एकही गुठली पडलेली नाही आहे। कंटिन्यू फिरत राहायचं, हात दुखला तरी चालेल पण कंटिन्यू फिरत राहायचं। फिरवल्याने त्याच्यात एकही गुठली पडणार नाही। पांढरे शुभ्र चवीला एकदम चविष्ट असे पळीपापड आपण बनवणार आहे, ते पण तांदळाचे। हे ते शिजले की नाही शिजले पापडचं बॅटर बघण्यासाठी थंड पाण्यात ते टाकून बघायचं। असे गोल गोल गोळे आले की असं समजून जायचं की ते शिजलेलं आहे आणि पापड टाकायला सुरुवात केली। छानपैकी गोल 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 मस्त बघा किती छान पळीपापड झालेले आहेत। ऊन तर इतकी आहे पण कसं खायला इतकी चविष्ट लागते, त्यासाठी आपण काही करू शकतो। मग छानपैकी पापड बनवून घेतले आणि दुपारी 2 वाजता गेली मग ते पलटवण्यासाठी। बघा किती छान निघाला, एकही तुटलेला नाही आणि तुकडे पण पडले नाही। बघा किती छान झालेले आहेत। ते 2 दिवस चांगले वाढवले मस्तपैकी उन्हामध्ये। बघा किती छान झालेले आहे तांदळाचे पळीपापड, चवीला एकदम खिच्या पापडसारखे लागतात मस्तपैकी। बघा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।